Hi, good morning everyone. विद्यार्थी मित्रांनो, in last lesson we are learn about asexual reproduction in lower plants, and today we are discussing about the sexual reproductions of the flower. My dear friends, before we start today's topic, let's think about these flowers are not just beautiful decoration in nature, but they are actually the most important reproductive structures of the flowering plants. Friends, the flower, every petals, tiny parts you see in the flower has a specific job. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज फ्लावरचे स्ट्रक्चर बघतोय. लेक्चरच्या अगोदर फ्लावरची उजळणी करून घेऊया. तर फ्लावर्स जे असतात, फ्लावरमध्ये वेगवेगळे पार्ट्सचे वेगवेगळे फंक्शन्स असतात. काही पार्ट्स जे फ्लावरचे असतात ते फ्लावरला प्रोटेक्ट करण्याचे काम करतात. काही पार्ट जे असतात हे पॉलिनेटर्सला अट्रॅक्शन करण्याचे काम करत असतात. काही फ्लावरचे पार्ट्स असतात हे फोटोसिंथेसिस परफॉर्म करत असतात. अँड सम पार्ट्स ऑफ द फ्लावर ॲक्च्युली प्रोड्यूस द सीड फॉर द नेक्स्ट जनरेशन. काही फ्लावरचे पार्ट्स जे असतात ते नेक्स्ट जनरेशनसाठी सीड प्रोड्यूस करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्लावरचे डिसेक्ट करणार आहेत, फ्लावरचं ब्रेकडाऊन करणार आहेत आणि फ्लावरचे सगळे पार्ट्स जे आहेत ते सेपरेट करून बघणार आहोत. या लेसनमधून आपण हे पाहणार आहोत, प्रत्येक भाग हा रिप्रोडक्शनमध्ये आपली भूमिका कशी पार पाडतात ते समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, at the end of the class you will be able to identify of the all flower parts and their all functions. Okay students, डायग्राम थोड़ी झूम करतो मी. ओके, आता आपण फ्लावरचे जे सर्व पार्ट्स जे आहेत या सर्व फ्लावर पार्ट्सचे फंक्शन्स बघणार आहोत. त्याचे प्रत्येकाचं काम काय आहे ते बघूया. तर मेन फ्लावरचे 4 पार्ट्स पडत असतात: कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. विद्यार्थी मित्रांनो, जे खाली जे फ्लावरचा जे डेट असतो त्याला आपण पेडिसेल्स म्हणतो. हा पेडिसेल्स इज द स्टॉक लाईक स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर. फ्लावर्सला स्टॉक असतो त्याला पेडिसेल्स म्हणतात. इट मे बी शॉर्ट्स असतात किंवा इट मे बी लॉंग असतात किंवा काही फ्लावर्समध्ये ते अब्सेंट असतात. जर ज्या फुलांना पेडिसेल्स प्रेझेंट असेल, स्टॉक प्रेझेंट असेल, तर अशा फुलांना पेडिसिलेट फ्लावर म्हणतो. फॉर एक्झाम्पल गुलाबाचं फ्लावर, गुलाबाच्या फुलाला पेडिसेल्स प्रेझेंट असतो. काही फ्लावरमध्ये पेडिसेल्स हा अब्सेंट असतो. स्टॉकलेस फ्लावर किंवा नॉन पेडिसिलेट फ्लावर. फॉर एक्झाम्पल सनफ्लावर.
या पेडिसलचं फंक्शन काय असतं, पेडिसलचं काम काय असतं ते बघूया. तर हे पेडिसेल जे असते ते फ्लॉवरला कनेक्ट करण्याचं काम करते टू द स्टेम. स्टेम आणि फ्लॉवर या दोघांना कनेक्ट करून ठेवण्याचं काम करते. आणि स्टेममधून फूड किंवा वॉटर ट्रान्सफर करण्याचं काम करत असते पेडिसील. वॉटर किंवा फूड जे प्रोव्हाइड होत असतं फ्लॉवरला, हे कसा थ्रू होत असतं तर पेडिसील थ्रू होत असतं. आणि पेडिसील जो असतो हा फ्लॉवरला प्रॉपर हाईटवरती नेऊन ठेवतो. ओके. नेक्स्ट पार्ट इज कॅलिक्स. मित्रांनो, कॅलिक्स जो आहे हा ग्रीन कलरचा पार्ट जो आहे बघा, त्याचा इंडिव्हिज्युअल मेंबर दिलेला आहे सेपल्स. हे सेपल्स जे असतात these one, हे जे सेपल्स जे असतात ग्रुपने असतात, तर त्याला कॅलिक्स म्हणतो आपण. कॅलिक्स इज द आउटर मोस्ट वॉल ऑफ द फ्लॉवर. याचा इंडिव्हिज्युअल मेंबर काय असतो तर सेपल. युजली दे आर द ग्रीन इन कलर. बघा, सेपल्स जे आहेत ते ग्रीन कलरचे आहेत. तर याचं फंक्शन काय असतं, दे प्रोटेक्ट द फ्लॉवर इन द बर्ड स्टेज. ज्यावेळेस फ्लॉवर हा बर्ड स्टेजमध्ये असतो त्यावेळेस ते फ्लॉवरला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं आहे. फ्लॉवरच्या ज्या आतील पाकळ्या असतात यांना प्रोटेक्ट करत असते. इन सम प्लांट्स दे ऑल्सो हेल्प इन द फोटोसिंथेसिस इफ ग्रीन. हे ग्रीन कलरचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असल्यामुळे ते फोटोसिंथेसिससुद्धा परफॉर्म करत असतात. सेकंड पार्ट ऑफ द फ्लॉवर इट इज कॉल्ड ॲज करोला. मित्रांनो, करोला जो असतो हा अट्रॅक्टिव्ह असतो. वेरियस कलरने बनलेला असतो, खूप सारे कलर्सपासून तयार झालेला असतो. म्हणजे वेगवेगळ्या फुलांमध्ये वेगवेगळे कलरचे फुलाच्या पाकळ्या असतात. करोला इज द सेकंड वॉल्स मेड अप ऑफ द पेटल, ऑफन ब्राईटली कलर अँड समटाइम इट इज स्कॅन्टेड. फ्लॉवरला जे अट्रॅक्शन कोण देत असतं तर फ्लॉवरचे जे अट्रॅक्शन असतं, पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट कोण करत असतं किंवा आपण फुलाकडे बघून अट्रॅक्ट का होतो, कारण की त्यांचे जे करोला आहेत हे बघून आपण त्याच्याकडे ऑब्वियसली अट्रॅक्ट होत असतो. तरी करोलाचं फंक्शन आहे ते अट्रॅक्ट द पॉलिनेटर्स लाईक द बीज असतील, हनी बीज असतात किंवा बटरफ्लायज असतात किंवा बर्ड्स असतात. हे फुलावरती अट्रॅक्ट होत असतात. इट मे बी ऑल्सो प्रोटेक्ट द रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. हे जे फ्लॉवरचे पार्ट्स आहेत, सेकंड पार्ट जो करोला आहे, हा करोलाचा पार्ट जो असतो हा सुद्धा प्रोटेक्ट करत असतो इनर वॉलला. जे काही रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स असतात त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. ओके. थर्ड वन इज एंड्रोशियम. हा जो पार्ट आहे एंड्रोशियम, एंथर, फिलामेंट, स्टॅमेन
हे जे पार्ट्स आहेत ते मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असतात. अँड्रोशियम इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. दीज आर द थर्ड वॉल which are the made up from the stamen, and each stamen has filamentous and anther. या अँड्रोशियमचं फंक्शन काय असते? दे प्रोड्यूस द पोलेन ग्रेन विच कंटेन द मेल गॅमिट्स. जे अँड्रोशियम्स असतात हे पोलेन ग्रेन प्रोड्यूस करत असतात ज्यांच्यामध्ये मेल गॅमिट्स प्रेझेंट्स असतात. And fourth one is gynoecium. This is the stigma, style and ovary. Gynoecium is the female reproductive organs or female reproductive parts of the flower. It is the innermost wall made up from the carpel. Each carpel has the stigma, style and ovary. जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असतात यामध्ये स्टिग्मा प्रेझेंट असतो, स्टाईल प्रेझेंट असते, ओव्हरी प्रेझेंट असते. स्टिग्मा इट इज द स्टिकी सरफेस टू द रिसीव द पोलेन ग्रेन. स्टिग्मा हा काय करत असतो? पोलेन ग्रेन जे असतात, जे अँथरमध्ये पोलेन ग्रेन डेव्हलप होत असतात, हे पोलेन ग्रेन रिसीव करण्याचं काम कोण करते? स्टिग्मा करत असते. Next one is style. Style is a cylindrical stalk. Style is cylindrical stalks which are the conducting of the stigma to the ovary. हा कनेक्टिंगचं काम करत असतो स्टिग्मा आणि ओव्हरी यांना. That allow the pollen tubes to grow toward the ovary. जे स्टाईलमधून जे पोलेन ग्रेव स्टिग्मावरती येत असतात ते पोलेन ग्रेव ची ट्यूब जी असते, पोलेन ट्यूब जी असते ती ट्यूब स्टाईलमार्फत ओव्हरीपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. थर्ड पार्ट ऑफ द ओव्हरी विच कंटेन द ओव्हल्स. ओव्हल्स म्हणजेच काय? ओव्हल्स बिकम द सीड्स. जे ओव्हल्स असतात ते सीड फॉर्मेशन्स होत असतात. ओव्हरी आर द हाऊस ऑफ द ओव्हल्स. आफ्टर द फर्टिलायझेशन्स ओव्हरी बिकम द फ्रूट्स. ओके. नाउ we discussing about today's topic, sexual reproduction. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? इन दिस टाईप टू पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व होतात, म्हणजेच बाय पॅरेंटल रिप्रोडक्शन. यामध्ये 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व होत असतात. यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होत असते. एकतर मेल गॅमेट असतील किंवा फिमेल गॅमेट्स असतील. 2 कॉम्पॅटेबल्स गॅमेट्स किंवा सेक्स सेल्स यांचा फ्युजन होत असतो. अँड दे प्रोड्यूस द ऑफस्प्रिंग. आयडेंटिकल नसतात, ते पॅरेंट्सपेक्षा जेनेटिकली वेगवेगळे असतात. फ्लावर हे वनस्पतीचे स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असते. ओके. फ्लावर जे असते
हे गॅमेट प्रोड्यूस करत असते आणि फर्टिलायझेशन प्रोसेस इन्शुर करत असते. अ टायपिकल फ्लावर कन्सिस्ट ऑफ द 4 different walls like that: calyx, corolla, androecium and gynoecium. हे आपण मागील स्लाइडमध्ये शिकलो. ओके. नेक्स्ट स्लाइड इज स्ट्रक्चर ऑफ androecium. Androecium म्हणजेच काय? This is the male reproductive walls of the flower. It is called as androecium. The individual member of the androecium is called as stamen. सिंगल मेंबर जर androeciumचा असेल तर त्याला आपण स्टॅमेन म्हणतो. Stamens, these are the consist of anther, filament and connective tissue. स्टॅमेनमध्ये अँथर असतात, फिलामेंट्स असतात, कनेक्टिव्ह टिश्यूज असतात. स्टॅमेन फिलामेंट्स लॉंग असतात किंवा सिलेंडर स्टॉक लाईक असतात. अँथर्स, these are the fertile part to produce the pollen. अँथर्समध्ये पोलेन ग्रेन डेव्हलप होत असतात. हे बघा स्ट्रक्चर ऑफ द अँड्रोशियम. अँड्रोशियम पोलेन ग्रेन डेव्हलप झालेले आहेत, मायक्रोस्पोरॅन्जिया तेच. नेक्स्ट टॉपिक स्ट्रक्चर ऑफ अँथर. अँथर जो असतो, these are the bilobe structure. Anther is bilobe structures. यामध्ये 2 lobes असतात. Look at the diagram. These are the archisporial cell divide होऊन inner sporogenous tissues cell पासून outer parenchymal cells ने तयार होत असतात. The anther lobes are separated by the connective tissues. Anther lobes जे असतात हे सेपरेटेड होत असतात कनेक्टिव्ह टिश्यूजने. कनेक्टिव्ह टिश्यूज मीन्स व्हॉट? दे आर द प्रेझेंट्स ऑफ द वॅस्क्युलर टिश्यूज, वॅस्क्युलर बंडल, झायलेम अँड फ्लोएम प्रेझेंट इन देअर. These are the connective tissues. At the center of the connective tissues are the presents. They are separated of the lobes. Each anther lobes has 2 theca. राईट साईडला बघा 2 थिका प्रेझेंट्स आहेत आणि लेफ्ट साईडला बघा 2 थिका प्रेझेंट्स आहेत. ईच थिका कंटेन 1 मायक्रोस्पोरेंजिया. सो एंथर इज कॉल्ड ॲज टेट्रास्पोरेंजिएट. केस ऑफ एंथर जे असतं, आता ट्रान्सफर सेक्शन आपण घेतलेलं आहे अँथरचं. यामध्ये मी डायग्राम झूम करतोय. ओके. तर फर्स्ट लेअर जी असते अर्चिस्पोरियल सेल्स डिवाइड होऊन इनर स्पोरोजिनस सेल्स अँड आउटर पॅरेंटल सेल्स तयार करत असतात.
outer layer it is called as epidermis. The sporogenous cells जे स्पोरोजिनस टिश्यूज तयार करत असते आणि हे सेल्स मायक्रोस्पोर टेट्रा तयार करण्यामध्ये सक्षम असतात. परायटल सेल्सचं डिव्हिजन होऊन अँथर लेअर तयार होत असतात. त्या अँथरच्या 4 लेअर असतात. कोणकोणत्या? फर्स्ट वन इपिडर्मिस, then endothecium, second layer endothecium, third layer is middle layer, and fourth layer is tapetum. We are discussing one by one. Okay. Epidermis, it is the outermost layer and protective layer or tubular cells पासून तयार झालेली असते. सेकंड लेयर इज इंडोथेसियम. इपिडर्मिसच्या खालील जी लेयर तयार झालेली आहे दीज आर द रॅपिडली इलोंगेटेड सेल्स यापासून तयार झालेली आहे ज्यामध्ये फायब्रस थिकनिंग प्रेझेंट्स आहेत. इंडोथेसियममध्ये फायब्रस थिकनिंग्स प्रेझेंट्स असतात. अँड थर्ड लेयर इज कॉल्ड ॲज मिडल लेयर. मधला थर जो असतो त्याला मिडल लेयर म्हणतात. दीज आर द थिन वॉल सेल्स. साधारणत 1 किंवा 2 लेअरपासून मॅच्युर अँथरमध्ये जी मिडल लेयर असते ती डिजनरेट होत असते, डिसेंटिग्रेट होत असते. अँड फोर्थ लेयर इट इज कॉल्ड ॲज टॅपेटम. दीज आर द इनरमोस्ट अँड न्यूट्रिटिव्ह लेयर. ही लेयर स्पोरोजिनस टिश्यूला वेढून ठेवण्याचं काम करत असते. My friends, today we are understand the part of the flower and their functions, and we also understand how to plant ensure their the survival and continues through the generation. Okay, students, in our next sessions we will connect to the structure of the development of male gametophyte and microsporogenesis. So you can see exactly how will these parts work together to create the new life. Okay. एक मिनटं, आपण स्ट्रक्चर ऑफ द मायक्रोस्कोप तेवढं स्टडी करूया. इन टिपिकल पोलेन ग्रेन जे असतात हे नॉन मोटाईल असतात, हॅप्लोइड असतात, युनिसेल्युलर बॉडीपासून तयार झालेले असतात. अँड देअर आर द प्रेझेंट्स ऑफ द सिंगल न्यूक्लियस. इन पोलेन ग्रेन दे आर सराउंडेड बाय द 2 layers. That is called as a sporoderm. And outer layer of the pollen grain, it is called as exine. Exine जी असते ही थिक असते and which are made up of complex non-biodegradable substances called as sporopollenin. तर नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेसपासून एक्झाइन्स लेअर तयार झालेली असते, त्याला स्पोरोपोलेनिन म्हणतात.
It may be smooth or sculpturated patterns, characteristics of the species. At some places, exine is very thin, showing thin areas known as germ pore. आता एक्झाईन्समध्ये जर्म स्पोर तयार झालेले असतात, ज्यामधून पोलेन ट्यूब्स बाहेर येत असते. या डायग्राममध्ये बघा, पोलेन ट्यूब्स जी असते पोलेन ग्रेन मार्फत जर्मिनल पोर मार्फत ती बाहेर येत असते. The inner wall layers, it is called as intine and it is consist of the cellulose and pectin. तर पोलेन ग्रेनची जी इनर लेअर जी असते त्याला इंटाईन म्हणतात आणि ही सेल्युलोज आणि पेक्टिनपासून तयार झालेली असते. ओके, थँक्यू. तर याचा पुढचा पार्ट जो आहे या चॅप्टरला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही तो पार्ट लर्न करून या. कशा प्रकारे लाईफ जी असते ती न्यू लाईफ क्रिएट होत असते ते आपण पुढील लेसनमध्ये बघू. थँक्यू.